नांदेडमध्ये तुम्ही एखाद्याला मराठीत हाक मारा, तो तुम्हाला उर्दू मिश्रित हिंदीमधून हो देईल. इथल्या घरांमध्ये पाहुणे म्हणून गेलात तर तुमच्याशी मराठी पण घरातल्या घरात तेलुगूमध्ये संवाद ऐकायला मिळेल. इथं विविधतेत एकता आहे. नांदेडची लोक मात्र प्रचंड हुशार. कंधारच्या सीताफळांप्रमाणे गोड आणि धर्माबादच्या मिरच्यांप्रमाणे तिखट. समाजातली विविधता राजकारणात देखील टिकून ठेवणारे. काँग्रेसला भरभरून देऊन काहीसं मागे खेचून भाजपच्या पारड्यात वजन टाकणारे. वजन इतकंही नाही की भाजपला भरभरून मिळेल. आरबाळून जाऊ नका. नांदेडमध्ये नेमकं जोरात कोण याचाच अंदाज बघू. अशोक चव्हाण कमबॅक करणार की काँग्रेस गड राखणार? 9 जागांची आकडेमोड ज्यादा तकलीफ न घेता बघू. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सुरुवात करू नांदेड शहरापासून, उत्तर आणि दक्षिण पासून. नांदेड उत्तर मध्ये काँग्रेसकडून अब्दुल गफूर, ठाकरे गटाकडून संगीता पाटील डक, शिंदे गटाकडून बालाजी कल्याणकर आणि अपक्ष मिलिंद देशमुख अशी चौरंगी लढत होती. मवियामध्ये ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे. तर भाजपच्या देशमुखांनी बंडखोरी केल्यामुळे कल्याणकर यांचं देखील टेन्शन वाढलंय. पण इथं मतविभाजनात धार्मिक समीकरणं महत्त्वाची ठरणार आहेत. कारण जवळपास 23% असलेलं मुस्लिम मतदान इथं अब्दुल गफूर एकहाती खेचू शकतात. त्यामुळे इथं काँग्रेस जायंट किलर ठरेल असं चित्र आहे. नांदेड उत्तरचा प्रभाव नांदेड दक्षिण मध्ये देखील पडू शकतो. इथला मुस्लिम समाज काँग्रेसच्या मोहन हंबर्डे यांच्या पाठीमागे उभा राहू शकतो. इथं शिंदेची सेना रेस निर्माण करेल असं चित्र सुरुवातीला होतं. पण शिंदेकडून आनंद तिडके पाटील यांना तिकीट मिळाल्यानंतर भाजपचे बंडखोर दिलीप कंदकुर्ते सुद्धा रिंगणात थांबले. त्यामुळे महायुतीच्या मतांचं विभाजन अटळ आहे, जे काँग्रेसच्या मोहन हंबर्डे यांच्या पथ्यावर पडू शकतं असं इथलं वातावरण आहे. त्यानंतर येते नायगावची जागा. इथं काँग्रेसच्या मिनल पाटील खतगावकर यांचं पारडं भाजपच्या राजेश पवारांच्या विरोधात जड असल्याचं चित्र आहे. कारण इथं भास्कर पाटील खतगावकर गट आणि वसंतराव चव्हाण गट एकत्र आलाय. नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन झाल्यामुळे काँग्रेसला या मतदारसंघात सहानुभूती आहे. पण राजेश पवारांचा 1 to 1 कनेक्ट मोठा आहे. पण इथं राजेश पवारांना जरांगे फॅक्टरचा फटका बसू शकतो. खतगावकरांनी जरांगेंच्या वेळोवेळी घेतलेल्या भेटींमुळे त्यांना फायदा होऊ शकतो. पण ही जागा रेसमध्ये आहे. फाईट नेक टू नेक आहे. आता बघू भोकर. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं होम ग्राउंड. अशोक चव्हाणांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना काँग्रेसच्या तिरुपती कोंडेकर यांनी तगडं आव्हान दिलंय. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला. त्यात तिरुपती कोंडेकर यांनी लावलेला जोर. आजपर्यंत अशोक चव्हाण यांची यंत्रणा सांभाळल्यानं असलेला अनुभव आणि अमित देशमुख यांचं सक्रिय होणं यामुळे जागा फाईट मध्ये आले. पण चव्हाण यांचा देखील मोठा फोर्स आहे. लोकसभेला बसलेल्या सेटबॅक नंतर चव्हाण यांच्या भोवती सहानुभूती तयार झाली. त्यांच्या कुटुंबाची लिगसी न हलणारी आहे. त्यामुळे भोकरची जागा नेक टू नेक आहे. त्यानंतर आहे मुखेडची जागा. भाजपचे तुषार राठोड आणि काँग्रेसचे हनुमंत बेटमोगरेकर यांच्यात हा सामना आहे. तुषार राठोडांनी विकास निधी बंजारा समाजातून येत असल्यामुळे ओबीसी समाजाचा पाठिंबा आणि भाजपचं संघटन यामुळे राठोड यांचा आत्मविश्वास मोठा आहे. काँग्रेसची या मतदारसंघात ताकद नसली तरी मराठा मतांचं ध्रुवीकरण, यशपाल भिंगे यांच्यामुळे ओबीसी मतांची जोडली गेलेली मोठ यामुळे काँग्रेसने ही जागा फाईट मध्ये आणली. आता बघू देगलूरचं गणित. जिथे शांतापूरकर हे अशोक चव्हाण गटाचे नेते, जे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले. अशोक चव्हाणांच्या ताकदीवर अंतापूरकर यांची भिस्त असली तरी चव्हाण स्वतः भोकरमध्ये बसतात. त्यात अंतापूरकर यांच्याबद्दल नाराजी असल्याची चर्चा आहे. पण काँग्रेसच्या निवृत्ती कांबळे यांचा मतदारसंघात वैयक्तिक होल्ड नाहीये. त्यामुळे गटातटाचं गणित नेमकं कुणाच्या बाजूने लागणार यावर चित्र ठरणार आहे. देगलूरची जागा नेक टू नेकच आहे. त्यानंतरची जागा आहे हदगाव. इथं सामना शिंदे विरुद्ध काँग्रेस. बाबूराव कदम कोहळीकर विरुद्ध माधवराव पाटील जवळगावकर असा. आतापर्यंत लढवलेल्या 3 निवडणुकांमध्ये कोहळीकर यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये सहानुभूती आहे. इथं धनुष्यबाण चालतो हा इतिहास आहे. पण कोहळीकर यांनी निवडणूक फक्त सहानुभूतीवर किंवा इतिहासावर न ठेवता गटातटाची समीकरणं आपल्या बाजूने वळवलेत. साहजिकच या गोष्टींमुळे त्यांना एज मिळू शकतो. दुसऱ्या बाजूला जवळगावकर यांना खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची साथ आहे. सोबतच जरांगे फॅक्टरचा इम्पॅक्ट आणि सोयाबीनचा हमीभावचा मुद्दा इथं किती प्रभावी ठरतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे. थोडक्यात कोहळीकर पुढे वाटत असले तरी इथली फाईट घासून आहे. आता बोलूयात लोहा कंधार बद्दल. इथं लढाई तिरंगी पण चर्चा ठाकरे गटाच्या मशालीची. लोहा कंधार मध्ये आर्थिक ताकदीचा मुद्दा कायम चर्चेत असतो. पण यावेळेस फाईट तिरंगीमुळे रंगतदार आहे. ठाकरे गटाकडून एकनाथ पवार, अजित पवार गटाकडून प्रताप पाटील चिखलीकर तर शेकापकडून आशा शिंदे इथून मैदानात आहेत. प्रताप पाटील चिखलीकर आणि आशा शिंदे बहीण भाऊ. त्यामुळे या कुटुंबाच्या घराणेशाहीला पर्याय म्हणून एकनाथ पवार यांचं नाव जोरात आहे. चिखलीकर आणि शिंदे यांच्यात होणारं मतविभाजन एकनाथ पवार यांना फायदा देऊ शकतं. त्यात सोयाबीनच्या भावाचा मुद्दा इथं महाविकास आघाडीच्या पारड्यात जास्त वजन टाकणार आहे. नांदेड मधला शेवटचा मतदारसंघ आहे किनवट. हा मतदारसंघ आदिवासी बहुल आहे. पण इथं ओबीसी समाजाचं प्राबल्य सुद्धा मोठं आहे. पण इथली फाईट आदिवासी विरुद्ध ओबीसी अशी होत असल्यानं घासून आहे. भाजपकडून आदिवासी समाजातून येणारे भीमराव केराम मैदानात आहेत.
तर त्यांचा सामना होतोय शरद पवार गटाच्या प्रदीप नाईक यांच्याशी. नाईक हे बंजारा समाजातून येतात. साहजिकच इथली फाईट घासून आहे. पण भाजपच्या केरामांनी मतदारसंघात फिरण्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्याबद्दल नाराजी असल्याची चर्चा आहे. पण तरी देखील केराम यांचा आदिवासी मतदारसंघातला होल्ड पक्का आहे, त्यामुळे त्यांना मागे ढकलणं सोपं नाही. दुसरीकडे शरद पवार गटाच्या प्रदीप नाईक यांच्यासोबत दलित आणि मुस्लिम मत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे किनवटमध्ये यंदा नेक टू नेक फाईट असल्याचं चित्र आहे. आता विधानसभेसोबतच इथं लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर होणाऱ्या या पोटनिवडणुकीत त्यांचेच पुत्र रिंगणात असल्यानं चव्हाण आणि काँग्रेस यांच्याबद्दल सहानुभूती आहे. त्यामुळे इथं खरा कस लागणार आहे तो अशोक चव्हाणांचा. त्यांचा प्रभाव 5 जागांवर असला तरी संपूर्ण नांदेड जिल्ह्याचं वातावरण ते फिरवू शकतात असं बोललं जातं. चव्हाण यांच्या कुटुंबामुळे नांदेडला 2दा मुख्यमंत्रीपद मिळालं. पण या वारशाला अनुशेषाचं काउंटर मवियाकडून उभं केलं गेलंय. अमित देशमुख यांनी मराठवाड्याचे नेते होण्याची संधी हेरून इथं ताकद लावली. पैजा लावायच्या म्हटलं तरी उत्तर, दक्षिण आणि लोहा कंधारच्या जागेवरच लावता येतात. बाकी ठिकाणी घासून लढत आहे. त्यामुळे आता चव्हाण पॉवर की काँग्रेस रिटर्न्स, नांदेडमध्ये नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं? नांदेडमधलं चित्र नेमकं काय असेल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.